नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। इथे आपण बांगड्याचं कालवण कसं बनवायचं ते बघूया। इथे आपण 4 ते 5 त्रिफळ घेतली, त्याच्यातलं काळा बी काढून फेकून दिलंय। आता ती आपण गरम गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत घालूया। कालवणाची तयारी होईपर्यंत हे छान भिजले जातील। इथे नारळाची अर्धी वाटी ओलं खोबरं मी किसून घेतलंय। इथे आपल्याला वाटण एकदम बारीक करून घ्यायचंय, त्याच्यासाठी हे खोबरं आधी मिक्सरला थोडं फिरवून घेऊया। या वाटलेल्या खोबऱ्यामध्ये आपण अर्धा कांदा घालूया, 2 हिरव्या मिरच्या घालूया, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालूया, एक मोठा टोमॅटो कापून घेतलाय तो टाकूया। हे वाटप चांगलं बारीक वाटून घेऊया। इथे मी 3 बांगडे कापून धुवून घेतलेत। चवीप्रमाणात मीठ टाकूया, पाव चमचा हळद टाकूया। आता हे आपण मिक्स करून घेऊया। इथे पातेलं गरम झालंय, आपण एक पळी तेल घालूया। इथे अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकूया। कांदा मऊ झालेला आहे, आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। बांगड्याच्या कालवणाला कोथिंबीर फोडणीत टाकल्याने स्वाद छान येतो। लाल तिखट टाकूया। आपण हिरवी मिरची वाटायला घेतलेली, तुम्ही जास्त तिखट खात असाल त्या अंदाजाने लाल तिखट टाका। वाटण 2 वेळा थोडं थोडं करून वाटलेलं, कारण आपल्याला हे वाटण बारीक वाटायचंय। इथे वाटण परतवून घेऊया। इथे 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत वाटण छान भाजून घेतलंय। इथे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी टाकूया। इथे त्रिफळ भिजत घातलेलं पाणी ओतूया। इथे मी 1 ग्लास पाणी ओतते, तुम्हाला कालवण किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी वाढवू शकता। 4 ते 5 कोकम टाकूया आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं उकळून घेऊया। इथे कालवण छान उकळलंय, आता त्याच्यामध्ये आपण बांगडे सोडूया। इथे बांगड्यांच्या ताटामध्ये थोडं पाणी ओतून घेतले, ते ओतूया। लक्षात घ्या, बांगड्यांना मीठ लावलेलं होतं, त्या अंदाजाने चवीप्रमाणात मीठ टाकते। इथे आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया। इथे कालवण तयार झालेलं आहे, गॅस बंद करूया। हे कालवण 5 ते 6 माणसं खाऊ शकतात। आहा, भन्नाट असं बांगड्याचा कालवण तयार आहे। हा कालवण तुम्ही भातासोबत खाऊ शकता। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।